बोला राहुल गांधी आले होते. गांधी साहेब आले, विचारले कसं झालं हे घटना, तुम्हाला कधी माहिती झालं, तुम्हाला कधी माहिती दिली. मी म्हणलं साहेब माझा मुलगा 3 वर्ष झालं इथं कॉलेजला होते, म्हणले न्यायाचं शिक्षण घेत होते, कायद्याचं शिक्षणाला होते. मला हे 10 ते 15 तारखेपर्यंत आम्हाला ह्याने कळवले नाहीत म्हणले. त्यांनी माझ्या मुलाला ज्या टायमाला अटक केले त्या टायमाला त्यांनी कळवायचं, त्यांचं आधी हे होतं का, त्यांचं माहिती द्यायचं आम्हाला हे होतं. त्यांनी आम्हाला माहिती दिली नाहीत. मग आमच्या मुलाला त्यांनी माहिती दिली नाहीत म्हणलं, जो 10 ते 15 तारखेपर्यंत माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले आणि पोलीस लोकांनी 15 तारखेला सकाळी 9च्या दरम्यान मध्ये फोन केले मला, या तुमच्या मुलाला अटॅक आला, या तुमच्या मुलाचा अटॅक आला, घेऊन जावा बॉडी म्हणून हे माहिती दिली. काय म्हणले राहुल गांधी? गांधी साहेबांनी म्हणले का होईल ते होईल, न्याय आहे म्हणले, तर न्याय करू म्हणले, चौकशी न्यायानुसार होईल म्हणले. ते त्या सरकारने जी तुमच्या सोबत वागणूक केली त्याच्याविषयी काय म्हणले? त्याच्याविषयी आता चौकशी करूत म्हणले, आता न्याय ते करतील. आता रिझल्ट आल्याशिवाय तर काय बोलू शकत नाही. रिझल्ट तर येणं महत्वाचं आहे सगळ्यात. तरी राहुल गांधींचं आश्वासन काय नाही दिले साहेबांनी. मग ते बोलले आपण कायद्यानुसार जाऊ, काय असेल ते आपल्या पुढे आहेत सध्या डॉक्युमेंट्स वगैरे आहेत. म्हणजे हार्ट अटॅक आला नाही, त्याला मल्टिपल इंजुरीमुळे डेथ झालेला आहे, एवढं रिपोर्टमध्ये असताना ते मुख्यमंत्री साहेब असं कसं खोटं बोलू शकतात की त्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे. आणखी काय नाही, थोडं विचारपूस केली. काय म्हणलं तुम्ही आणखी? तेच विचारले की आतापर्यंत काय घटना झाल्या, कशा झाल्या, तुम्हाला कसं समजलं. त्यांना जे काय खरं होतं ते सांगितलं आम्ही. समाधानी आहेत राहुल गांधींच्या? आम्ही समाधानी कधी होणार, ज्यावेळेस दिवशी त्या लोकांना सजा भेटेल, शिक्षा होईल, त्या दिवशी समाधानी असणार. समाधानी तर प्रत्येकाच्या भेटीला आम्ही समाधानी आहोत, प्रत्येकाच्या भेटीला समाधानी आहोत आम्ही, पण रिझल्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फाशीची शिक्षा झाली ना तेव्हा समाधानी. हा